असं बोललेलं मला चालणार नाही. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. अहो मी काय म्हणते चुकीचं केलंय. फक्त पळून जाऊन लग्न केलंय आणि 4-4मध्ये नाक कापलं एवढंच. असं काहीही झालेलं नाहीये. मी रीतसर लग्न केलंय आणि ती सासरी स्वतःच्या हक्काच्या घरात राहते. पण मला एक कळत नाहीये, तुझ्या एवढं मोठं दुःख. अच्छा, म्हणजे दिवसभर तुझ्या हाताखाली राब राब राबणारी तुझी हक्काची मोलकरीच गेली ना. या घरातलं प्रत्येक काम जीव लावून करणारी मुलगी, हा? सकाळी उठल्यावर पहिला चहा हातात देणारी आणि घरातली सगळी कामं करणारी, नाही का? आणि आज माझ्या तारेनीनं स्वतःचा विचार केला तर लगेच तुला चुकलं हो चुकतंय. कारण माझ्या निशीच्या संसारात डवळा करते. एक आई म्हणून मी मान्य आहे मला. का? काय जवळ तुझी निष्ठा संसार? अच्छा, म्हणजे युवराजरावांच्या संपत्तीत एक वाटेकरी निर्माण झाला, त्याचा त्रास होतोय तिला. पण काल उठून एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या ताईला तुझ्या लेकीच्या संपत्तीत आणि इस्टेटीत काही रस नाहीये. मला ती कशी नाहीच आहे, खात्री आहे मला. हे तुम्ही सांगू नका मला.